दिवाळीनिमित्त नागपूरमधील सीताबर्डी बाजारपेठ आकर्षक विद्युत रोषणाईने उजळून गेली आहे। सीताबर्डी इथे मुख्य मार्गावर विद्युत रोषणाई करण्यात आली आहे। आज रविवार असल्याने बाजारपेठेत ग्राहकांची मोठी गर्दी दिसते आहे। आढावा घेतला आमचे प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे यांनी। दिवाळीचा सण म्हणजे दिव्यांचा सण, प्रकाशाचा उत्सव आणि याच प्रकाश उत्सवात जे आहे ते नागपूर नगरी सजून गेल्याचं दिसून येत आहे। सध्या आपण आहोत नागपुरातील सीताबर्डी या मुख्य बाजारपेठेमध्ये। मध्य नागपुरातील ही सर्वात जुनी आणि मुख्य अशी बाजारपेठ आहे आणि यावेळचं जे चित्र आहे ते दूरदूरपर्यंत ही जी बाजारपेठ आहे ती विजेच्या विद्युत रोषणाईमध्ये न्हाऊन गेल्याचं चित्र आपल्याला दिसून येत आहे। रविवारचा दिवस आहे आणि रविवारच्या दिवशी ग्राहकांची देखील मोठ्या प्रमाणात इथे गर्दी असल्याचं दिसून येत आहे। त्याहून आकर्षक म्हणजे विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे। ही संपूर्ण बाजारपेठेमध्ये म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची दुकानं आहेत। खास करून कापडाच्या वस्तूंसाठी किंवा कापडासाठी प्रसिद्ध असलेल्या या बाजारपेठेत आता मोबाईलपासून अनेक वस्तू मिळतात, ज्यामध्ये भांड्यांची दुकानं असेल किंवा इतरही जे दररोज उपयोगात येणारी साहित्य असतील, सर्व प्रकारची दुकानं या बाजारपेठेत आहेत आणि ही बाजारपेठ संपूर्णपणे सजवण्यात आलेली आहे। आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर आजूबाजूच्या इमारतीही ज्या असतील त्या इमारतीवरही मोठ्या प्रमाणात लाइटिंग म्हणजे विद्युत रोषणाई करण्यात आल्याचं आपल्याला दिसून येत आहे। दिवाळीचा सण असताना ग्राहकांची जी कल आहे, ग्राहकांचा कल हा मोठ्या प्रमाणात खरेदीवर दिसून येत आहे आणि या खरेदीच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणात इथे लोक जे आहेत ते ग्राहक आहेत ते खरेदीसाठी आल्याचंही दिसून येत आहे। एकूणच पाहता आकर्षक विद्युत रोषणाईमध्ये ही संपूर्ण जी बाजारपेठ आहे ती सजवण्यात आलेली आहे आणि त्याचा जो उत्साह आहे दिवाळीचा तो येथील बाजारपेठेतही दिसून येत आहे। कॅमेरामॅन मंगेश हस्तकसह जितेंद्र शिंगाडे, पुढारी न्यूज, नागपूर। इकडे दिवाळीत मुंबईकरांची खरेदीसाठी लगबग दिसून येते। दादर मार्केटमध्ये खरेदीचा चांगलाच उत्साह आहे। मुंबईच्या बाजारपेठा ग्राहकांनी गजबजलेल्या आहेत। सजावटीचं साहित्य, कंदील, तोरण, हार घेण्यासाठी मोठी गर्दी दिसून येते। आणि दिवाळीनिमित्त अयोध्या नगरी सुद्धा सजलेली आहे। 26 लाखांहून अधिक दिव्यांच्या प्रकाशात शरयू तीर उजळलेला आहे। अयोध्येत शरयू नदीच्या घाटावर आज भाविकांची मोठी गर्दी आहे आणि या काठावर दिवाळीनिमित्त लाखो दिवे लावून एक नवा विक्रम रचण्यात आलाय। गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये अयोध्येतल्या दीपोत्सवाची नोंद होती आहे। कौतुक घर घर चारु चौक चंदन मणि मंगल कलश आज अवध में बाजे रे बद। राम जी कांडिला सत्व है और तत्व है, सत्व है और तत्व है।